नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट गौरव बोगडे. माझ्या ॲडव्होकेट गौरव बोगडे या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करीत आहे. आता नवीन नियम 12 मार्च 2025 पासून जन्ममृत्यू नोंदीचा अधिनियम 1969 सुधारणा केली 2023 अन्वये. आणि ज्यांची मृत्यूची व जन्माची नोंद झालेली नाही त्यांच्यासाठी हे नवीन GR आलेला आहे. तर आपण त्या GR बघूया. आपण हा GR सार्वजनिक महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक जो आहे 12 मार्च 2025चा GR. विधी व न्याय विभाग यांना सुद्धा ते पाठवलेला आहे. तर याच्यात हा जो GR आहे जन्ममृत्यू नोंद अधिनियम 1/11/77 पासून नोंदणी करण्यात येतात. सदर अधिनियम कलम 30 आणि प्रदान केलेल्या अधिकाराचा या बाबतीत त्या समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकाराचा वापर करून केंद्र शासनाच्या मान्यतेने वाचा क्रमांक 2 महाराष्ट्र जन्म नोंदणी नियम अंमलात आणून राज्यातील जन्ममृत्यू नोंदी सदर नियमांतर्गत घेण्यात येतात. आता सुरुवातीला हे जे जन्ममृत्यू नोंदीचं होतं कोर्टात होतं. कोर्टातून तहसील म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी सक्षम अधिकाऱ्याला त्याचे अधिकार दिलेले असतात. त्या अधिकाऱ्याकडे जाऊन आपल्याला नोंदी कराव्या लागत होत्या. आता जो शासन निर्णय झालेला आहे तो आपण वाचूया. जन्ममृत्यू नोंदी अधिनियम 1969 17 कलम महाराष्ट्र जन्म नोंदी 2000 येथील नियम 13(3) नुसार जन्ममृत्यू घटना नोंदी संदर्भातील निबंधक जन्ममृत्यू यांनी अनुपलब्ध प्रमाणपत्र देण्यासंबंधी तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार आता जन्ममृत्यू नोंदी संदर्भात निबंधक तसेच जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी. आता मृत्यू नोंदी संदर्भात निबंधक म्हणजे जिथं रजिस्टर होतं ते, जिल्हा दंडाधिकारी म्हणजे कलेक्टर, उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांत आणि कार्यकारी दंडाधिकारी म्हणजे तहसीलदार. जिल्हा अधिकारी यांनी प्रतिकृत केलेले म्हणजे पावर त्यांना ज्यांना अधिकार लेखी अधिकार दिलेले अशा कोणत्याही कार्यालयात म्हणजे प्रांत असतील तहसीलदार असतील तिथं करण्यात येते नोंद अनुपलब्ध. त्याचे आता मृत्यू नोंद असल्यामुळे अनुपलब्ध प्रमाणपत्र देताना निबंधकाने अनुसरायची कार्यपद्धती. महत्त्वाचं काय आहे की निबंधक कार्यक्षेत्रात नागरिकांच्या जन्ममृत्यूबाबतची घटना घडली असल्यास त्याबाबतचा सबळ पुरावा म्हणजे काय त्याचं समजा मृत्यू झाला असेल तर त्याचं घटनेमुळं मृत्यू झाला असं सविच्छेदन अहवाल, प्रथम खबर अहवाल किंवा जन्म घरी झाले असल्यास अंगणवाडी सेविका, तत्सम अधिकारी कर्मचारी यांचे जबाब किंवा प्रतिज्ञापत्र, रुग्णालयीन नोंदीचे कागदपत्र, अन्य शासकीय अभिलेखे प्राप्त करून तसेच ह्याबाबतची खात्री करूनच जन्ममृत्यू नोंदी अनुपलब्ध प्रमाणपत्र देण्यात यावे. आता आपण डायरेक्ट जे महत्त्वाचं आहे डायरेक्ट आपण याच्यात महत्त्वाचं बदल याच्यासाठी करावा लागला की बरेचसे जे नागरिक आहे ते भारताबाहेरील होते पण त्यांनी याचा उपयोग करून जन्ममृत्यू नोंदीच्या खोटे पुरावे दाखल करून प्राप्त झालेले आणि जन्ममृत्यू नोंद करण्यात आली. त्यामुळे आता थोडं कडक कायदा हा करण्यात आलेला आहे. आता सर्वप्रथम पॅरा 3 जो आहे तो पॅरा 3 असं सांगतो की जन्ममृत्यू नोंदी अनुषंगाने खालीलप्रमाणे उपलब्ध करून घेण्यात यावे. मग कोणकोणते आहे तर जन्माच्या अनुषंगाने रुग्णालयाच्या नोंदी, लसीकरणाचे पुरावे, मृत्यूच्या अनुषंगाने सविच्छेदन अहवाल, प्रथम खबरी अहवाल, रुग्णालयीन कागदपत्रे, शैक्षणिक पुरावे जसे शाळेच्या प्रवेश निर्गम रजिस्टरचा उतारा, बोनाफाईड, शाळा सोडल्याचा दाखला. आता बरेचसे जन्म प्रमाणपत्र
आणि शाळा सोडला दाखल्याला हा एकच मानतात, परंतु शाळा सोडला दाखला हा वेगळा असतो आणि जन्ममृत्यूचे जन्माचं प्रमाणपत्र आहे ते वेगळं असतं. आता रहिवासाचे पुरावे, मालमत्ता कराची पावती, पाणीपट्टी, वीज बिल इत्यादी चालू शकतं. मालमत्तेचे पुरावे 7/12, 8 उतारा, वारस फेरफेर, नोंदीचे फेरफार, मिळकत उतारा. ओळखीबाबतचे पुरावे, वाहन परवाना, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, बँक पोस्ट, पासबुक, पॅन कार्ड, जॉब कार्ड इत्यादी. कौटुंबिक पुरावे जसे परिवारातील सदस्याचे जन्म प्रमाणपत्र, शिधापत्रिका, विवाह प्रमाणपत्र. आता काय होतं, कधी कधी ह्या अर्जासोबत कागदपत्रे बनावट अवैध असल्यावर पडताळणी होणे आवश्यक असते. याकरिता संबंधित कार्यालयाकडून त्यावर पडताळणीचे लेखी अभिप्राय 15 दिवसाच्या आत मागवण्यात येते. तसा पेपरमध्ये सुद्धा जाहीर नोटीस दिली जाते. जसं स्वघोषणापत्र, 2 स्थानिक पदाचे नागरिक, पोलीस पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी, तंटामुक्ती अध्यक्ष, राजपत्रिका अधिकारी यांची साक्षीदार म्हणून स्वाक्षरी घेण्यात पाहिजे की ती खरंच ती व्यक्ती आमच्या गावातील आहे, तिचा जन्म बाबतचे पुरावे आहे ते खरे आहे. आता ते जन्म मृत्यू प्रमाणपत्र कोणाला भेटतं की जी व्यक्ती 1 वर्षाच्या आत त्यांनी नोंदी केली नसेल, म्हणजे जन्माची असो मृत्यूची असो, तर ते व्यक्ती स्थानिक ग्रामपंचायतमध्ये राहत असेल, हद्दीत राहत असेल तर ग्रामसेवकाकडं, नगरपालिकाच्या हद्दीत राहत असेल तर तिथं जन्म मृत्यूचं जे रजिस्टर ऑफिस असतात तिथे जाऊन नोंदीचं, तिथे जाऊन तुम्ही अनुपलब्ध प्रमाणपत्र घेऊ शकतात. आणि जन्माचं महत्त्वाचं आता असं आहे की जेव्हा तुम्हाला शाळेत मुलगा टाकायचा असेल तर त्याला सर्वप्रथम तुम्हाला जन्म दाखला हा मागितला जातो. किंवा नोकरीला जायचं असेल तर नोकरीच्या वेळेससुद्धा जन्म दाखला हा मागितला जातो. पासपोर्टला बी जन्म दाखला मागितला जातो. आणि मृत्यू दाखला हा याच्यासाठी गरजेचा आहे की एखादी व्यक्ती मयत झालेली आहे आणि तिचे 7/12च्या उतार्यावर नाव आहे आणि ते नाव जर कमी करायचे असेल परंतु मृत्यू दाखला नसेल तर मृत्यू दाखला हा काढल्याशिवाय त्यांच्या नावाची नोंद कमी होणार नाही. आणि कुठेही बी जन्म प्रमाणपत्र हे आवश्यक असल्याने आधार कार्डसुद्धा जन्म प्रमाणपत्रसुद्धा आधार कार्ड काढण्यासाठी लागत असल्याने गरजेचं असल्याने तुम्ही ह्या ज्या नोंदी आहे ते करू शकतात. आता त्याच्यात नवीन नियम असा आलेला आहे की अर्जदाराच्या रहिवासी ठिकाणी तलाठी, ग्रामसेवक यांनी पंचनामा करायचा आहे, चौकशी करायची आहे. सदरच्या नोटिसा ह्या पंचायत समिती, तहसीलदार, ग्रामसेवक अशा व ज्याच्या घरी जन्माची किंवा जन्ममृत्यूची नोंद आहे त्याचीसुद्धा तिथले प्रत्येकाला नोटिसा निघल्या जातात. किंवा अर्जदार स्थानिक जन्माच्या ठिकाणाचा रहिवासी तपास करून अहवाल पोलीस विभागाकडून सुद्धा मागवण्याचे सांगितलेलं आहे. आता एखाद्याच्या ज्या व्यक्ती जी अज्ञान पालक आहे म्हणजे 18 वर्षाच्या आतील आहे तर तिच्या जन्म नोंद करायची असल्यास तिची आई, तिचा भाऊ, त्याचे वडील कोणी पण अज्ञान व्यक्तीचे ते अर्ज त्याच्यासाठी करू शकतात. सोबत त्यांचं स्वतःचं आधार कार्ड, त्याचं काही कागदपत्रे, जन्माचे पुरावे म्हणजे आधार कार्ड असेल किंवा लसीकरणाची उतारे जसं ह्या GR मध्ये सांगितले ते पुरावे जोडून तुम्ही आणि अनुरूप प्रमाणपत्र ग्रामसेवकाकडून काढून तहसीलमध्ये तुम्ही त्या सदर जन्म मृत्यू नोंदीचे अर्ज करू शकतात. तसा हा GR शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे. जर काही अडचण असल्यास खाली लिंकमध्ये मी माझा मोबाईल नंबर देईल. जर कोणाला जन्म मृत्यू नोंदीची प्रॉब्लेम असेल की कसं करायचं माहीत नसेल तर तुम्ही खाली माझ्या मोबाईल नंबरवर तुम्ही डायरेक्ट संपर्क करू शकतात. जय हिंद, जय महाराष्ट्र. सदरच्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि ही माहिती जास्तीत जास्त महत्त्वाची असल्याने जास्तीत जास्त फॉरवर्ड करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.